सर्वांना नमस्कार. मित्रहो, हृदय निरोगी ठेवण्याकरता, चांगलं हृदयाची सुरक्षा करण्याकरता कोणते 15 अन्नपदार्थ आहेत की जे घेतल्यानंतर हृदय तुमचं चांगल्या प्रकारे मजबूत, निरोगी आणि सुदृढ राहू शकतं. त्याला हार्ट अटॅकच्या अजिबात भीती राहणार नाही. याच्यामध्ये पहिला जो अन्नपदार्थ आहे तो साधा, सिंपल, सतत कुठेही मिळणारा, तो म्हणजे टोमॅटो. आता हे टमाटे तुम्ही पाहता, त्याचा रंग लाल असतो, रक्ताचाही रंग लाल असतो. टमाट्याला 4 कप्पे असतात, हृदयाला पण 4 कप्पे असतात. म्हणजे निसर्गाने तयार केलेली ही हृदयाची एक प्रतिकृती आहे. आणि याच्यामध्ये काय असतं, लायकोपेन हा घटक जास्त असतो, जो हृदयासाठी चांगल्या प्रकारे मदत करत असतो. याच्यामध्ये व्हिटॅमिन्स तर असतातच. थोडंसं हे आंबूस असलेलं जी फळभाजी आहे याच्यानं काय होतं की व्हिटॅमिन सी तर मिळतं, बाकीच्याही व्हिटॅमिन्स मिळतात, अँटीऑक्सिडंट्स मिळतात. हे लायकोपेन चांगल्या प्रकारे मिळतं आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये हे ब्लॉकेजेस होऊ देत नाही. दुसरं, ऑरेंज किंवा संत्री मोसंबी, याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे व्हिटॅमिन सी असतं. त्यानंतर ॲपल, सफरचंद सुद्धा हे एक चांगलं अँटीऑक्सिडंटचा स्रोत आहे. त्याच्यामध्ये खनिज पण असतात, क्षार पण चांगल्या प्रकारचे असतात, म्हणून त्याचाही समावेश केला पाहिजे. तसंच अहोकॅडोमध्ये शुगर अजिबात नसते, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. म्हणून काय होईल की चरबी जास्त वाढणार नाही अंगातली, त्याच्या कॅलरीज पण कमी असतात. म्हणजे ऊर्जा तर मिळते, पण ते जास्त शिल्लक कॅलरीज राहणार नाहीत, त्याचं रूपांतर चरबीमध्ये होणार नाही. प्रथिनं कशातून मिळणार, तर बदाम जे असतात, हे बदाम हृदयासाठी चांगले असतात. नट्स, आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो, थोडेसे अक्रोड किंवा थोडे किसमिस किंवा काजू, हे जे असतात हे थोडे थोडे पदार्थ घ्यायचे, एक 2-4 घ्यायचे, हे जास्त नाही घ्यायचे. नाही तर बरेच जण म्हणतात की आमची आर्थिक परिस्थितीचा इथं जास्त प्रश्न येत नाही. बाकीच्या गोष्टीचा खर्च करण्यापेक्षा इथं थोडा खर्च केला तर तो फायद्याचा ठरतो. आणि याच्यासोबतच हे जे ड्रायफ्रुट्स आहेत, याच्यासोबतच जर आपण लेग्युम्स किंवा जे आपण डाळी म्हणतो, द्विदल पदार्थ जे असतात, हे शाकाहारी प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. द्विदल पदार्थ असतील किंवा मोड आलेली जी कडधान्य असतात, वेगळ्या प्रकारची, मूग असेल, मटकी असेल, हरभरा असेल, शेंगदाणा असेल, अशा प्रकारची लांब मोड आलेले जे अन्नपदार्थ असतात, त्याच्यामध्ये पण चांगले प्रोटीन्स हे जागृत झालेले असतात. बीटरूट हा इझिली मिळणारा घटक आहे. हा अन्नपदार्थ जे आहे याच्यामध्ये नायट्रेट्स जास्त असतात, याचं रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होत असतं. आणि हे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर झाल्यानंतर रक्तवाहिन्या थोड्या प्रसरण पावतात, मोठ्या होतात, रक्तपुरवठा प्रत्येक अवयवाचा त्यामुळे वाढतो आणि चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य व्हायला मदत होते. म्हणून बीटरूट फक्त हृदयासाठीच नाही तर पूर्ण शरीरांच्या तुमच्या ॲक्टिव्हिटीसाठी खूप चांगला आहे. तसंच बेरीज, त्या ब्ल्यूबेरीज असतील, स्ट्रॉबेरीज असतील, ब्लॅकबेरीज असतील, ज्या मिळतील फक्त फ्रेश असाव्यात त्या बेरीज, याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी असतं. तसंच याच्यामध्ये अँटोसायनिन पण हा घटक चांगल्या प्रकारे असतो, जो की हृदयाला आणि मेंदूला दोन्हीला चांगल्या प्रकारे फायदा आणि मदत करतो. तसंच याच्यानंतरचा अन्नपदार्थ आहे कॅरट, म्हणजे ज्याला आपण गाजर म्हणतो. या गाजर आणि पपई जे असते याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं आणि व्हिटॅमिन ए हे चांगल्या प्रकारचा अँटीऑक्सिडंट आहे. व्हिटॅमिन्समध्ये ए, सी आणि ई हे जे 3 व्हिटॅमिन असतात यांना सगळ्यात चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स म्हणतात. म्हणून हे ए व्हिटॅमिन याच्यामध्ये असतं. आणि गाजराच्या याच्यामध्ये चोथा खूप होतो आपण गाजर खाताना, म्हणजे फायबर्स पण चांगल्या प्रकारे असतात, जे पोट साफ व्हायला पण मदत करतात. आणि व्हिटॅमिन ए डोळ्यासाठीही खूप चांगल्या प्रकारे फायदा, तुमची दृष्टी चांगली राहायला मदत करतात. याच्यानंतर आहे पोमग्रेनेट किंवा ज्याला आपण डाळिंब म्हणतो. या डाळिंबामध्ये पण नायट्रेट्स असतं, याचं पण रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होतं, म्हणून हे पण रक्तवाहिन्या प्रसरण करायला मदत करतं. तसंच याचाही रंग लाल असतो. आपण जसं मगाशी म्हणलं रक्ताचा रंग लाल असतो, बीटरूटचा पण रक्त सारखाच रंग असतो. तर हे जे अन्नपदार्थ आहेत हे अन्नपदार्थ रक्त वाढवायला सुद्धा मदत करतात. म्हणजे तुमच्या अंगात जर रक्त कमी असेल तर ते पण वाढेल, हिमोग्लोबिन वाढेल तुमचं, महत्त्वाचं. त्याच्यानंतर आहे फिश, म्हणजे मासे. हे मासे कसे, त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जास्त असतात आणि हे हृदयासाठी आणि विशेषतः मेंदूसाठी खूप अत्यंत महत्त्वाचे असतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जे असतात ते काय करतात, तुमचं
कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात, ट्रायग्लिसराइड्स कमी करायला मदत करतात, वाईट चरबी असते ते कमी करायला मदत करतात आणि चांगले घटक शरीरातले वाढवायला मदत करतात. म्हणून अधूनमधून फिश घेणं शरीरासाठी चांगलं आहे. तसंच होल ग्रेन्स म्हणजे काय म्हणतो, पूर्ण अन्नधान्य म्हणजे वरच्या कोंड्यासहितचं, टरफला वचं जे असतं त्याच्या सहितचं जे अन्नधान्य असतं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. कारण याच्यातून जे फायबर्स जातात हे फायबर शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरातली वाईट चरबी कमी करायला मदत करतात आणि पोट साफ करायला, आतडे साफ करायला आणि सगळ्या प्रकारे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवायला पण हे मदत करतं. म्हणजे खाल्लेलं अन्न चांगल्या प्रकारे पचन होतं. तसंच हिरव्या गडद रंगाच्या पालेभाज्या ज्या असतात आणि फळभाज्या ह्या पण खूप चांगल्या असतात. कारण याच्यामध्ये सगळे घटक म्हणजे अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, क्षार वगैरे सगळे जे असतात, खनिज असतात, हे सगळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात. आणि हे घेतल्यानंतर काय होतं की याच्यातून फायबर तर जातच त्याच्यामध्ये, तर याच्यामुळे रक्त वाढायला पण मदत होते. म्हणून याचाही समावेश त्याच्यामध्ये केला पाहिजे. आणि तसंच याच्यासोबत जोडून डार्क चॉकलेट, डार्क चॉकलेट हे थोड्या मध्यम प्रमाणामध्ये, जास्त नाही, मध्यम प्रमाणामध्ये एखादा दुसरा तुकडा त्याला छोटासा, अशा प्रकारे जर ठेवला आपण आहारामध्ये, कारण यांच्यामध्येही खूप चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. आणि ज्यांना चालतं त्यांनी प्रोटीन्सचा स्रोत म्हणून एक कंप्लीट प्रोटीन म्हणून आपण अंड्याला म्हणतो, उकळलेले अंडे, त्यातला वर पांढरा भाग, हा पांढरा भाग फक्त खाल्ला पाहिजे. काय नाही खाल्लं पाहिजे यालाही महत्त्व दिलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं की जे प्रोसेस्ड फूड असतं की ज्याला आपण डब्बा बंद, पाकिट बंद म्हणतो, किंवा फास्ट फूड जे असतं, जंक फूड जे असतं, किंवा कोल्ड ड्रिंक्स जे असतात, हे नाही केले पाहिजे. व्यसनं जे असतात, तंबाखू, सिगारेट किंवा अतिमद्यपान, हे नाही केलं पाहिजे. आणि याला जोडून सोबत थोडासा व्यायाम नियमितपणानं जर करत राहिलं, की आहाराच्या सोबत थोडासा व्यायाम करत राहिलं आणि मानसिकता थोडी सकारात्मक ठेवत राहिलं, पाणी भरपूर पित राहिलं, तर यानं काय होईल, एकदम चांगल्या प्रकारे शरीराला फायदा होईल. हे सगळं आपण करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून